नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 49 पाहणार आहोत. त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, कवारती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? तर मित्रांनो, कवारती ही लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे? तर मित्रांनो, इंदिरा पॉईंट निकोबार बेटावरती आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे? तर मित्रांनो, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा सर्वाधिक भूभाग रिकामी जागाने व्यापलेला आहे? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठारांनी व्यापलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील रिकामी जागा क्रमांकाचा मोठा देश आहे? तर मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. तर प्रथम क्रमांकावरती रशिया हा देश आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक रिकामी जागा आहे? तर मित्रांनो, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कन्याकुमारी या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावला. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते गॉयटर व थायरॉईड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? तर मित्रांनो, खालीलपैकी आयोडीन हे गॉयटर व थायरॉईड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी ऑक्सिजन हे पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आधुनिक मूलद्रव्ये आवर्त सारणीमध्ये तांबे म्हणजेच कॉपरचा अनुक्रमांक किती आहे? तर मित्रांनो, आधुनिक मूलद्रव्ये आवर्त सारणीमध्ये तांबे म्हणजेच कॉपरचा अनुक्रमांक 29 एवढा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, शुद्ध पाण्याचा pH म्हणजेच सामू जवळपास रिकामी जागा असतो? तर मित्रांनो, शुद्ध पाण्याचा pH म्हणजेच सामू 7 एवढा असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा जीवनसत्व याला सायनोकोबालमिन पण म्हणतात? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी B12 या जीवनसत्वाला सायनोकोबालमिन सुद्धा म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, सन 1848मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, सन 1848मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिल्यांदा शाळेची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, बहिष्कृत घटनेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोण महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु होते? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर मित्रांनो, छोडो भारत चळवळ 1942 या वर्षी सुरू झाली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? तर मित्रांनो, चलो दिल्ली ही घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना रिकामी जागा यांनी केली? तर मित्रांनो, इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना होमर यांनी केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा याला इतिहासाचा जनक असे सुद्धा म्हटले जाते? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी हेरोडोटस याला इतिहासाचा जनक असे सुद्धा म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, भात संशोधन केंद्र रिकामी जागा येथे आहे? तर मित्रांनो, भात संशोधन केंद्र कर्जत, जिल्हा रायगड या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी सन रिकामी जागामध्ये सूत कापड गिरणी सुरू झाली? तर मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात प्रथम मुंबई येथे 1854मध्ये सूत कापड गिरणी सुरू झाली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, औरंगाबाद विभागातील हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे? तर मित्रांनो, औरंगाबाद विभागातील नांदेड हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे हरिहरेश्वरला सुंदर रिकामी जागा आहे. तर मित्रांनो, हरिहरेश्वरला सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात रिकामी जागा क्रमांक लागतो. तर मित्रांनो, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो, तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसरा क्रमांक लागतो. त्यानंतरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला. तर मित्रांनो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे देवगिरीचे नवीन नाव रिकामी जागा हे आहे. तर मित्रांनो, देवगिरीचे नवीन नाव दौलताबाद हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी रिकामी जागा येथे झाला. तर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती. तर मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे. तर मित्रांनो, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते नदीपात्रातील सर्वात मोठे बेट आहे. तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीतील सर्वात मोठे बेट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे संजय गांधी नॅशनल पार्क रिकामी जागा येथे आहे. तर मित्रांनो, संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई येथील बोरिवली या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे उजनी धरण कोणत्या नदीवरती आहे. तर मित्रांनो, उजनी धरण कोयना नदीवर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे. तर मित्रांनो, कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मणिपूर राज्याची राजधानी रिकामी जागा आहे. तर मित्रांनो, मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ ही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती नदी सिंधू प्रणालीचा भाग नाही. तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी यमुना ही नदी सिंधू प्रणालीचा भाग नाही, तर सतलज, रावी, झेलम तसेच बियास या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या व त्यांच्या प्रणालीचा भाग आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तर मित्रांनो, नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश म्हणून रिकामी जागा ओळखला जातो. तर मित्रांनो, नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश म्हणून दख्खनचे पठार ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात रिकामी जागा मृदा विकसित झाली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात काळी मृदा विकसित झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला रिकामी जागा म्हणतात. तर मित्रांनो, पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला आन्नामलाई असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे पश्चिम घाटात रिकामी जागा हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. तर मित्रांनो, पश्चिम घाटात अण्णाईमुडी हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पानिपतची तिसरी लढाई कधी झाली. तर मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये झाली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषविले होते. तर मित्रांनो, सन 1924 मध्ये बेळगाव या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषविले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली. तर मित्रांनो, आनंदवन या संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आहे. अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 49 आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, आज घेतलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर माहिती तुमच्याजवळ असेल तर ती खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करावी. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनासुद्धा त्या माहितीचा पूर्णपणे फायदा मिळेल. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावे व हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. त्यामुळे येणाऱ्या सर्वच परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त माहिती आपल्या चॅनलवर आपण दररोज प्रोव्हाइड करणार आहोत.